राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत दिनांक 27 जानेवारी 2026 प्रस्तावना संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णय निर्गमित होऊन प्रदीर्घ कालावधी लोटला आहे। या दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्ती धोरणात वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत। संदर्भ क्रमांक 4 अन्वये सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू केले आहे। सदर धोरण शासकीय कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित असून इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। शासन निर्णय राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतचा संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय व या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। व्याप्ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू राहील। तथापि स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर स्थापन झालेल्या तसेच विनाअनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही। उद्दिष्ट सेवेत कार्यरत असताना खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मानवतावादी दृष्टिकोनातून आधार देण्यासाठी कुटुंबातील पात्र सदस्यास त्यांनी धारण केलेल्या अर्हतेनुसार गट क अथवा गट ड मधील सरळ सेवेच्या कोट्यातील संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या रिक्त पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देणे। स्वरूप योजना कोणास लागू आहे? नंबर 1 खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास ही योजना लागू राहील। 2 दिवंगत कर्मचाऱ्याच्या पती किंवा पत्नी शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत अथवा कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये अथवा अशा कोणत्याही सेवेत ज्यात त्याचे वेतन व भत्ते शासनाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अदा केले जातात, अशा सेवेत कार्यरत असल्यास अनुकंपा नियुक्तीचा लाभ त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास अनुज्ञेय राहणार नाहीत। 3 दिनांक 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही। ब अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे? खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। 2 सेवेत कार्यरत असताना बेपत्ता झालेल्या नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। क कोणत्या पदावर नियुक्ती अनुज्ञेय आहे? नंबर 1 खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील गट क व गट ड मधील ज्यांचा बेसिक 38,600 ते 1,22,800 म्हणजेच S14 पर्यंतच्या मूळ वेतन श्रेणीतील सरळ सेवेच्या कोट्यातील जी पदे संच मान्यतेनुसार मंजूर व रिक्त आहेत, अशा पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी शाळांतील चतुर्थ श्रेणी गट ड संवर्गातील पदे व्यपगत करण्यात आलेली आहे।
त्यामुळे अशा व्यापगत झालेल्या पदांवर अनुकंपा नियुक्ती देता येणार नाही. तथापि ज्या पदांवर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ते पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापगत करण्यात येऊ नये. पद रिक्त झाल्यापासून ते शैक्षणिक वर्षाची अखेर या कालावधीत त्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा दावा करणारा उमेदवार प्रतीक्षा यादीत असल्यास अशा उमेदवारास ज्येष्ठता क्रमांकानुसार चतुर्थ श्रेणी गट ड संवर्गातील पदावर सदर पद व्यापगत न करता अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या पदावर अनुकंपा नियुक्तीने दावा करणारा उमेदवार प्रतीक्षा यादीत नसल्यास सदर पद व्यापगत होईल. शिक्षक संवर्गातील पदावर अनुकंपा नियुक्ती द्यावयाची असल्यास त्यासाठी थेट नियुक्ती न देता प्रचलित शिक्षण सेवक योजना लागू राहील. यासाठी संबंधित उमेदवाराने यथास्थिती शिक्षक पात्रता परीक्षेसह आवश्यक ती अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अर्थातच त्याला TET सुद्धा पास करावी लागेल. ड. अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य. दिवंगत शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची आहे त्याने खालीलप्रमाणे इतर सदस्याचे ना हरकत प्रमाणपत्र या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मधील नमुन्यात देणे आवश्यक आहे. दिवंगत व्यक्तीशी नाते. कायदेशीर पत्नी, जर पतीची मृत्यू झाली असेल तर पत्नी आणि पत्नीची मृत्यू झाली असेल तर पती. ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता यांना नाही. मुलगा, मुलगी, अविवाहित, विवाहित, मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा, मुलगी, अविवाहित, विवाहित, रकाना क्रमांक 1 मधील सदस्य या रकान्यातील इतर सदस्य. दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून. दिवंगत अविवाहित कर्मचाऱ्याच्या बाबतीत केवळ त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण. म्हणजे हे यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यास अनुकंपा नियुक्ती द्यावयाची आहे त्याने खालीलप्रमाणे पात्रता धारण करणे आवश्यक आहे. 1. वयोमर्यादा. किमान वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण, कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत. नंबर 2. सेवा प्रवेश नियमात विहित केलेली अर्हता. ज्या पदावर नियुक्ती द्यावयाची आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक व अन्य अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु दिवंगत कर्मचाऱ्याची पत्नी, पती शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत नसल्यास उपरोक्त परिच्छेद क्रमांक 3 क 2 मधील तरतुदींच्या अधीन राहून केवळ गट ड मध्ये नेमणुकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्यात यावी. सदर सवलत केवळ दिवंगत कर्मचाऱ्याच्या कायदेशीर पत्नी किंवा पती या सदस्यांपुरती मर्यादित आहे. अन्य सदस्यांसाठी ही सवलत लागू राहणार नाही. गट क मधील ज्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक केली असल्यास अशा गट क संवर्गातील पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नंबर 4. अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे बंधनकारक असल्यास इतर नियमित नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे विविध मुदतीत संगणक हाताळणी प्रमाणपत्र, विहित करण्यात आलेले प्रशिक्षण व विहित करण्यात आलेल्या अन्य परीक्षा उत्तीर्ण होणे इत्यादी अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. नंबर 5. उपरोक्त उपपरिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यकता असल्यास तसेच उपरोक्त उपपरिच्छेद क्रमांक 4 मध्ये नमूद अन्य अर्हता बंधनकारक केली असल्यास विहित मुदतीत अशी अर्हता धारण न करणाऱ्या अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समान परिस्थितीतील नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कारवाईस सामोरे जावे लागेल. कार्यपद्धती. कुटुंबास योजनेची माहिती देणे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबास अनुकंपा योजनेची माहिती देणे, इच्छुकतापत्र भरून घेणे व परिपूर्ण अर्जाचा नमुना घेणे ही शाळा समितीची व संबंधित मुख्याध्यापकाची जबाबदारी असेल. गट क मधील कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे
व त्यासाठी आवश्यक अर्हता काय आहे, तसेच गट ड मधील पदावरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता काय आहे याची संपूर्ण माहिती कुटुंबास देणे आवश्यक राहील. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन अथवा अन्य अनुज्ञेय लाभ देण्याच्या अनुषंगाने त्याच्या कुटुंबाकडून आवश्यक कागदपत्रे भरून घेत असताना त्याचवेळी त्यांना अनुकंपा योजनेची माहिती देण्यात यावी. योजनेची माहिती देण्यात येते वेळेस त्यांच्याकडून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट ब येथील विहित नमुन्यात इच्छुकता पत्र भरून घेण्यात यावे. तसेच इच्छुक नसल्यास तसे पत्र भरून घेण्यात यावे. इच्छुकता पत्र भरून घेतल्याची पोचपावती देण्यात यावी. शाळा समितीने व मुख्याध्यापकाने इच्छुकता पत्र भरून घेतल्यानंतर अशा इच्छुक उमेदवाराची यादी शाळा स्तरावर ठेवावी. प्रत्येक इच्छुकता पत्राची प्रत 7 दिवसाच्या आत संबंधित मुख्याध्यापकाने सक्षम प्राधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक राहील. सक्षम प्राधिकाऱ्याने प्राप्त झालेल्या इच्छुकता पत्रांची नोंद स्वतंत्र नोंदवही ठेवणे आवश्यक राहील. योजनेची माहिती देण्यात येत वेळेस या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट क येथील परिपूर्ण अर्जाचा नमुना कुटुंबास देणे व त्यांच्याकडून त्याबाबतची पोचपावती घेण्यात यावी. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने करावयाची कार्यवाही. कुटुंबातील जो पात्र सदस्य अनुकंपा नियुक्तीचा दावा करीत आहे त्यांनी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट क येथील विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील. असा अर्ज दिवंगत कर्मचारी ज्या शाळेत कार्यरत होता त्याच शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे करणे आवश्यक राहील. अर्जासोबत त्याने जन्म, दिनांक व वय, शैक्षणिक व अन्य अर्हता, अधिवास लागू असल्यास सामाजिक आरक्षणाच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक कागदपत्रे इत्यादी तपशीलवार माहिती जोडणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे परिच्छेद क्रमांक 3 ड मध्ये नमूद केल्यानुसार यथास्थिती कुटुंबातील इतर सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जात उमेदवाराने त्याने धारण केलेल्या शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक व इतर अर्हतेनुसार गट क मधील कोणत्या संवर्गातील पदावरील नियुक्तीसाठी तो दावा करीत आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. उमेदवारास त्याच्या अर्हतेनुसार गट क मधील एकापेक्षा अधिक संवर्गातील पदावर दावा करता येईल. तथापि गट क मधील एका पदावर नियुक्ती झाल्यास अन्य पदावरील त्याचा दावा नियुक्तीच्या दिनांकास संपुष्टात येईल. उमेदवारास गट क अथवा गट ड यापैकी केवळ एकाच गटात समाविष्ट असलेल्या संवर्गातील पदावर दावा करता येईल. उमेदवारास गट क व गट ड अशा दोन्ही गटातील पदांसाठी दावा करता येणार नाही. तथापि खालील परिच्छेद क्रमांक 4 ड मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराला गट बदलण्याची मुभा असेल. कुटुंबाने इच्छुकतापत्र सादर केल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे करणे आवश्यक राहील. विहित मुदतीत असा अर्ज प्राप्त न झाल्यास इच्छुकता यादीतून त्या कुटुंबांचे नाव वगळण्यात येईल. नाव वगळल्याबाबत संबंधित मुख्याध्यापकाने सक्षम प्राधिकाऱ्यास 7 दिवसाच्या आत कळविणे बंधनकारक असेल. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील अज्ञान वारसदाराच्या बाबतीत त्यांच्यापैकी एकाने वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत व्यवस्थापनाकडे अर्ज करणे आवश्यक राहील. इच्छुकतापत्र सादर केल्याच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीत तसेच अज्ञान वारसदार सज्ञान झाल्यानंतर 3 वर्षाच्या मुदतीत अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक असले तरी शिक्षण संचालक योजना यांना 2 वर्षे कालावधीपर्यंतचा अर्ज सादर करण्यासाठीचा विलंब क्षमापित करण्याचा अधिकार असेल. अर्थात परिपूर्ण अर्ज सादर करण्यास 3 वर्षे इतका पुरेसा कालावधी देऊन देखील विहित मुदतीत अर्ज करणे का शक्य झाले नाही याची कारणमीमांसा तपासून विलंब हा अपरिहार्य कारणास्तव झाल्याचे आढळून आले तरच असा विलंब क्षमापित करता येईल. ही काही आवश्यक माहिती होती जी मी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. बाकीची अधिक माहितीसाठी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण हा GR डाउनलोड करून अधिक माहिती प्राप्त करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब अवश्य करावे. धन्यवाद.